यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. सेनगाव पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई. 2 संशयित आरोपी ताब्यात घेत सुमारे 5,30,000चा मुद्देमाल जप्त. सेनगाव ते रिसोड महामार्गावर दिनांक 1 एप्रिल बुधवार रोजी रात्री 11:30 सुमारास एका हॉटेलजवळ शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा बेकायदेशीररित्या चोरटी वाहतूक करणाऱ्या कारवर सेनगाव पोलिसांनी धडक कारवाई करीत 2 संशयित आरोपींना ताब्यात घेत सुमारे 5,30,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनगाव तालुक्यात छुप्या पद्धतीने आणि चोरट्या मार्गाने शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा एका कारद्वारे येत असल्याची गोपनीय माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी तात्काळ सेनगाव ते रिसोड महामार्गावर पथकासह सापळा रचला. यावेळी एका पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार MH21V9730 एका हॉटेलमध्ये बंद पडलेल्या हॉटेलजवळ संशयास्पदरित्या आढळून आल्याने ती अडवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारच्या प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. या कारवाईत सुमारे 1,70,400 रुपयांचा गुटखा तसेच 3,50,000ची कार आणि मोबाईल असा एकूण 5,30,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. तर योगेश भास्करराव मेगुणे वय वर्ष 22 आणि पांडुरंग प्रभाकर तुरे वय वर्ष 25 या दोघांना ताब्यात घेतला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई गजानन सरकटे, राम मारकळ, PC डांगे, संतोष डांगीस, नामदेव जाधव, चालक क्षीरसागर यांनी केली. पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम मारकळ यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी विरोधात सेनगाव पोलिसात गुन्हे रजिस्टर नंबर 146/2026 कलम 123, 274, 275, 223(3)(5) भारतीय न्याय संहिता कलम 26(2)(4), 27(2), 32(a), 59 अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के हे करत आहेत. अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी सेनगाव पोलीस कठोर पावले उचलत असून या कारवाईमुळे अवैध गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली.